आज आपण जरा एका वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत, चिंतन करणार आहोत. विषय असा आहे, भाषा, साहित्य, संस्कृती आणि बाजाराची अर्थव्यवस्था. आता या सगळ्या प्रकारामध्ये हा विषय आपण का चर्चेला घेतो आहे, याचं कारण असं आहे की सध्या काही गोष्टी आपल्यासमोर फार वेगाने येत आहेत, ज्याचं आपण अध्ययन करणं खूप गरजेचं आहे. त्या म्हणजे आत्ता नुकतंच आपण जे काही बघतो आहे सध्या गेले आठवडाभर सगळ्या वाहिन्यांवरती, एकूणच सगळ्या परीक्षा पद्धतीचं काय वाटोळं आपल्या देशामध्ये झालेलं आहे. नीटच्या निमित्ताने, नेटच्या निमित्ताने, आणि किती भयानक पद्धतीने गावोगावापर्यंत या परीक्षांचा केवळ व्यापार करणारे त्याच्यावर लाखो कोट्यवधी कमावत आहेत, आणि त्यांना संरक्षण देणारे कोण आहेत त्याचा शोध लागेल तेव्हा लागेल किंवा लागणारही नाही, कोणावर तरी खापर फोडून मोकळे होऊन जाऊ. जसं आत्ता सध्या एका संचालकाला घालवून दुसरा आणला गेला, सरकारने, केंद्राने एक समिती नेमली. ही सगळी डागडुजी नेहमीच होत असते. मुद्दा नुसत्या डागडुजीचा आणि जखमांवर पांघरून घालण्याचा नाही आहे, जखम किती चिघळलेली आहे वर्षानुवर्षे याचा आहे, आणि पांघरून घालण्याच्या राजकीय पद्धतीने ही जखम चिघळली जाणार आहे. केवळ संसदेचं अधिवेशन आजपासून सुरू होत आहे, आणि तिथे आपल्याला काही उत्तरं द्यायची, आणि तेवढ्यापुरतं आपण काय केलं काय नाही हे सत्तारूढ पक्षाला जे दाखवायचं आहे वाढलेल्या विरोधी पक्षांच्या शक्तीमुळे संसदेत, तेवढ्यापुरत्याच्या या उपाययोजना आहेत हे सगळ्यांना स्पष्टपणे दिसतंच आहे. पण या एकूणच व्यवस्थेच्या संबंधामध्ये संसदेमध्ये चर्चा होणार आहे का? ही सगळी व्यवस्था जी आहे, ही जी नीटची परीक्षा रद्द करावी लागली, UGCला नेटची परीक्षा रद्द करावी लागली, हे जे पेपर फुटीचं प्रकरण आहे, आणि हे अनेक राज्यांमध्ये त्याचे जे धागेदोरे आहेत, गावोगावी जे आहेत, आणि या सगळ्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचं जे शोषण आहे, त्यांच्या ज्या आत्महत्या आहेत, आणि त्यांच्यासमोर जो एक वेगळाच अंधकार वाढून ठेवलेला आहे. एकीकडे समृद्धीचं, संपन्नतेचं, चकचकीत, गुळगुळीत अशा सगळ्या विश्वगुरू आणि सगळ्या जगाची अर्थव्यवस्था जणू आपणच चालवणारं इतके संपन्न होण्याचं चित्र आपण उभं करतो आहोत माध्यमांमधून. आणि दुसरीकडे वास्तव हे आहे की 17,000 पोलिसांच्या भरतीसाठी 17 लाख अर्ज येतात, आणि त्याच्यामध्ये सुद्धा 40% हे उच्चशिक्षित येतात. काय केलं आपल्या शिक्षण व्यवस्थेने विद्यार्थ्यांचं, तरुणांचं, समाजाचं? 17 लाख 17,000 जागांसाठी, आणि त्या 40% उच्चशिक्षित. याचा अर्थ की उच्च शिक्षितांसाठी आपल्या राज्यव्यवस्थेने, शिक्षण व्यवस्थेने, शासन प्रशासनाने किती नोकऱ्या निर्माण केल्या. तुम्ही फक्त जाहिराती करणार, निवडणुकीत मतं घेण्यापुरतं घोषणाबाजी करणार. प्रत्यक्षामध्ये हे वास्तव जे आहे किती विसंगत आहे. समाजाची ही जी अवस्था आहे, हा जो हिंसा आहे, हा जो अतिरेक आहे, ही जी उद्विग्नता आहे, ही जी चीड आहे, आणि ही कुठल्या तरी निमित्ताने मग कुठेतरी जी व्यक्त होते, आणि मग त्याला जे वेगवेगळे जातीय आणि वेगवेगळ्या प्रकारचे रंग देऊन त्या विषयांना वेगळीच वळणं दिली जातात, आणि पुन्हा वेगळंच राजकारणही त्याच्यावर केलं जातं. हे फार झालं आहे, आता अति झालं आहे, शिसारी आली आहे लोकांना याची. आता परीक्षा असते कशा करता, शिक्षण असतं कशा करता, माणसाचं जीवन असतं कशा करता, आणि त्याचा, या शिक्षणाचा, ज्ञानाचा, त्या व्यवस्थेचा, त्या शासन प्रशासनाचा, त्या राज्य यंत्रणेचा मानवी जीवनासाठी निश्चितपणे उपयोग असतो काय, आणि त्या दृष्टीने योजना असतात काय, की फक्त मूढभरांच्या संपत्तीमध्ये वाढ करत जाणे आणि तिचं रक्षण करत जाणे, यालाच व्हॅल्यू म्हणायचं, आणि तेवढ्याचसाठी सगळी शिक्षण व्यवस्था राबवायची, सगळी यंत्रणा, शासन प्रशासन राबवायचं, सगळ्या जगातल्या मूढभर बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या एकूण सगळ्या व्यापारातून, उदीमातून जे काही संपत्ती निर्माण होते आहे, त्यातून येणाऱ्या ज्या काही राजसत्ता आहेत, ज्या त्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना उपकृत करणारे कायदे करून देऊ शकतात, त्यांना प्रचंड पैसा मिळतो.
हे तर आपण इलेक्ट्रल बॉन्डच्या निमित्ताने सुद्धा बघितलं आहे भारतामध्येच, जे सर्वोच्च न्यायालयाला रद्दबातल करावे लागले. म्हणजे हा येणारा पैसा कंपन्यांचा, कॉर्पोरेट क्षेत्राचा, त्याच्यावर उभारली जाणारी राजकीय सत्ता, ते करून देत असलेले कायदे, त्याचा जनहिताशी तुटलेला संबंध, या सगळ्यांची चिकित्सा कधी, ही संसद करणार आहे की नाही या सगळ्यांची चिकित्सा कधी? संसदेचं अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. याची चिकित्सा कोण करेल? आपण जनप्रतिनिधी निवडून कशा करता देतो? केवळ विरोधी पक्षांनी सत्तारूढ पक्ष व्हावं, सत्तारूढ पक्षाला विरोधी पक्ष करावं आणि पुन्हा तीच धोरणं, तीच अर्थव्यवस्था, तेच वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांची अवस्था राहावी. हे जे दुष्टचक्र आहे, हे या लोकशाहीचं जे धनिक तंत्र झालेलं आहे, या लोकशाहीचं जे कॉर्पोरेट तंत्र झालेलं आहे, राज्यव्यवस्थेचं जे कॉर्पोरेटीकरण झालेलं आहे, आणि त्यामुळे त्याचा परिणाम हा सगळा शिक्षणावर, शिक्षण व्यवस्थेवर, शिक्षण यंत्रणांवर, शिक्षणाचा केवळ बाजार होण्यावर, त्यात प्रचंड स्पर्धा निर्माण होण्यावर, आणि ती स्पर्धा जी आहे, तीव्र स्पर्धा, तिला उत्तेजन देत देत केवळ उद्योगांना, व्यापार उद्यमाला, बाजाराला, एकेकाळी आपण लॉर्ड मॅकॅलेचं उदाहरण देत होतो, आजकाल ते उदाहरण देणाऱ्यांची तोंड बंद झालेली आहेत. कारण ही उदाहरणं देणारं राज्य केले झाले आहे त्यांनी, आणि त्यांच्याकडून प्रश्न सुटले नाहीत. लॉर्ड मॅकॅलेने एकेकाळी फक्त कारकून तयार केले, हो केले ना, किमान कारकून तयार केले. आपण काय करतोय? केवळ बाजाराला हवे तेवढेच मजूर, लेबर मार्केटला पाहिजे त्याच पद्धतीने लेबर मार्केट वाढेल, आणि लेबर मार्केट वाढण्याचा लेबर लॉज जे आहे, कामगार कायदे जे आहे, ते कोणाच्या हिताचे आहेत? त्याच्यामध्ये जे बदल केले जातात, औद्योगिक सुरक्षा कायदे कोणाच्या हिताचे आहेत? जे कायदे आहेत त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यात मरतं कोण, जातं कोण? स्फोट झाल्यावरती कामगार मरतात, मालक नाही मरत त्याच्यात. त्यामुळे हे सगळे जे काही जगाचं गेल्या 30, 40, 50 वर्षामध्ये ज्या पद्धतीने कॉर्पोरेटीकरण झालं आणि राज्यसंस्था पूर्णपणे कॉर्पोरेट संचालित झाली, त्यांच्याच हितापुरती, त्यांच्याच हितासाठी, त्यांच्याच नफ्यासाठी, आणि आता त्याचं संपूर्ण अतिक्रमण हे शिक्षण क्षेत्रावरती आलेलं आहे, शैक्षणिक धोरणांवरती आलं आहे. याची सुरुवात 2000 पासूनच झालेली आहे, आज नाही झालेली. भारताच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आता याचं प्रतिबिंब पडलेलं आहे 2020च्या, आणि जसजसं आता त्याचा अंमल व्हायला सुरुवात होते आहे, तसतसे त्यातून नवनवीन जे प्रश्न निर्माण होत आहेत ते समोर येत आहेत. अस्वस्थता वाढते आहे विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये, शिक्षकांमध्ये. त्याला कारण असं आहे की आपण कोणाच्या पावलावर पाऊल ठेवतो आहेत. जपानमध्ये 2004 साली ज्याला तथाकथित सुधारणा म्हटलं जातं, या कशाच्या सुधारणा, कोणासाठीच्या सुधारणा? समाजाच्या साठी आहे का या सुधारणा? बाजारासाठीच्या सुधारणा आहेत त्या. तथाकथित रिफॉर्म्स ज्याला म्हटलं जातं, लिबरल इकॉनॉमी ज्याला, कोणासाठी लिबरल आहे ती? बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी फक्त, नफेखोरांसाठी लिबरल? सामान्य जनतेचं काय? कोणत्याही राष्ट्रातल्या? जपानसारख्या राष्ट्रामध्ये 2004च्या त्या रिफॉर्म्स नंतर 2015मध्ये ही स्थिती उद्भवली होती की विद्यापीठांना शिक्षण मंत्र्यांनी पत्र पाठवली, त्याला निर्देश म्हटले गेले, आदेश म्हटले गेले, आणि सूचना काय केली? सामाजिक शास्त्र आणि मानवविद्या यांचं शिक्षण बंद करा. म्हणजे काय? समाजशास्त्र, राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र, भाषा, अनुवाद, संस्कृती, मानववंशशास्त्र, म्हणजे सगळे हे जे बिहेवियरल सायन्सेस आहेत, वर्तनशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास, तर्कशास्त्र, हे शिकवण्याचीच गरज नाही. आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँक यांचा तर फार जुना अजेंडा आणि अग्रक्रम आहे हा, आणि त्याच्यानुसार सगळ्या जगातल्या सगळ्या राष्ट्रांची शैक्षणिक धोरणं त्यांच्या संसदेमध्ये संमत करून घेण्या इतकी ताकद जगातल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये, एवढं प्रचंड लॉबिंग आहे त्यांचं जगभर, एवढी प्रचंड संपत्ती आहे त्यांच्याजवळ की ते राज्यकर्ते, राजकारणी, तुम्ही निर्वाचित निवडून दिलेले जनप्रतिनिधी विकत घेऊन पाहिजे तसे सत्यांची तोड, हे तर आपण आपल्या देशातही बघतो गेल्या काही वर्षांपासून. हे जे सगळं चाललेलं आहे याचा परिणाम कोणावरती होतो आहे नेमका, आणि कोणासाठी चाललेलं आहे सगळं? समाजाला गरज असलेल्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करावं
अशी सूचना जपानच्या शिक्षण मंत्र्यांनी 2015 मध्ये दिली विद्यापीठांना. आणि त्यातल्या 26 विद्यापीठांनी ताबडतोब आज्ञाधारकपणे लोटांगण घालून, आपल्याकडे जसे दिल्ली शहरासमोर सगळे लोटांगण घालतात आपल्या इथले नेते, तशी त्यांनी लोटांगण घालून ते बंद करतील हे सांगितलं. म्हणजे काय बंद करतील ते? सामाजिक शास्त्र आणि मानव विद्या याच्यामध्ये जे जे विषय येतात हे विषय बंद करतील. भाषा, साहित्य, संस्कृती, हे आत्ता जे विषय मी म्हटले हे बंद करण्याचं मान्य करतील. आणि ते बंद करायला सांगितलं शिक्षण मंत्र्यांनी. आणि त्याच्याकरता ॲक्टिव्ह स्टेप म्हणजे कृतिशील पावलं उचला. कोणाचा शिक्षण मंत्री होता जपानचा? हा लोकांचा होता की बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नेमलेला होता? तिथल्या विचारवंतांनी आपल्यासारख्या त्याला विचारविरोधी, बुद्धिविरोधी अशा पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं आहे या सगळ्या त्या शिक्षण मंत्र्याच्या आदेशाचं. जपानमधल्या टोकियो आणि क्योटो या ज्या प्रख्यात आणि सगळ्याधिक महत्त्वाच्या सूचना विद्यापीठं आहेत, त्यांनी सांगितलं की आम्ही या सूचना पाळणार नाही. आपल्याकडे आहे का ताकद विद्यापीठांच्या कुलगुरूंमध्ये, व्यवस्थापन परिषदांमध्ये या पद्धतीने सांगण्याची? जी ताकद कर्नाटकने, केरळने, तामिळनाडू सरकारने दाखवली की आम्ही नाही राबवणार केंद्राचं हे 2020चं शैक्षणिक धोरण, आमच्या राज्यातल्या जनतेच्या ते हिताचं नाही आहे. का नाही आहे महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांमध्ये या पद्धतीने बोलण्याची ताकद? जनतेच्या हिताशी कर्तव्य आहे, निवडून देणाऱ्या मतदारांच्या हिताशी कर्तव्य आहे, पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या, शिक्षणाच्या, समाजाच्या इष्ट अशा वाटचालीशी कर्तव्य आहे की केंद्राच्या सत्तेला उपकृत करून आपली फक्त सत्ता टिकवण्यापुरतीच सत्ता हे सत्तेचं स्वरूप आहे आपल्या? हे प्रश्न यातून उपस्थित होत आहेत. हे प्रश्न ज्या पद्धतीने, ज्या जोरकसपणे जपानमध्ये, ब्रिटनमध्ये जिथे इथे हे प्रकार होत आहेत तिथे लोक उठून उभे होत आहेत, विद्यार्थी त्याच्या विरुद्ध चळवळी करत आहेत, शिक्षक संघटित होत आहेत. आपल्या शिक्षक संघटना काय करत आहेत, आपल्या विद्यार्थी संघटना काय करत आहेत? त्या तर कोणातरी पक्षाच्या दावणीला बांधून बसलेले आहेत तोंड चूप करून. आपल्या कोणाच्या हितासाठी काम करत आहेत त्यासुद्धा फक्त राज्यकर्त्यांच्या. हे सगळे प्रश्न जे निर्माण झाले आहेत हे सगळे जगभर झाले आहेत. आपण आता आधी आपण सुपामध्ये होतो, आता आपण जात्यात आलो आहे, आपणही त्यांच्यासारखे दळले जातो आहे, आपलंही पीठ होत आहे. आता ज्या वेळेला आपण सुपात होतो त्यावेळेपासून आमच्यासारखी मंडळी गेली 40 वर्ष याच्यावरती लिहत बोलते आहे. आपल्या पुस्तकांमधून, लेखातून, भाषणांमधून प्रत्येक ठिकाणी या पद्धतीचे प्रबोधन करते आहे. त्यांना मूर्ख म्हणून, विकास विरोधी म्हणून निकालात काढलं जात आहे. त्याची ही परिणती आहे. पालकांसमोर विचित्र चित्र उभं आहे, त्यांचं काही प्रबोधनच नाही आहे. विद्यार्थ्यांचं कुठून होणार आहे? शिक्षकांचं स्वतःचं नाही आहे, ते स्वतः प्रबोधित उद्बोधित नाही आहे या सगळ्या बाबतीमध्ये. कशा करता परीक्षा, कशा करता शिक्षण व्यवस्था, कशा करता शैक्षणिक धोरणं, काय नेमकं या विषयांचं महत्त्व आणि कशा त्या टिकवल्या पाहिजे आणि त्यासाठी का उठून उभं राहिलं पाहिजे, याबद्दल जर शिक्षक आणि शिक्षकांच्या संघटनाच, प्राध्यापक आणि प्राध्यापकांच्या संघटनाच, विद्यापीठ आणि व्यवस्थापन परिषदाच, कुलगुरू आणि त्याचे संचालक हेच जर शरण असतील तर समाजाचं चित्र काय असेल पुढच्या? कोणता समाज निर्माण करणार आहोत आपण? यंत्रचालित, कृत्रिम बुद्धिमत्ता संचालित माणूस आणि समाज, तिकडे चालली आहे ही वाटचाल सगळी. त्या 2 विद्यापीठांनी टोकियो आणि क्योटोच्या जे सांगितलं की आम्ही हे पाळणार नाही. राष्ट्रीय विद्यापीठं जी आहेत 17 तिथली, त्यांनी प्रवेश मर्यादित करायला सुरुवात करून टाकली होती. पण जपानच्या विज्ञान परिषदेने सुद्धा याचा विरोध केलेला होता. हा उद्योग कशा करता? त्याच्याच पावलावर आपण सगळे पाऊल टाकतो. तर समाजाच्या गरजेचं, समाजाच्या गरजेच्या शिक्षणासाठी, समाज म्हणजे काय हो, आणि गरज म्हणजे काय, आणि शिक्षण म्हणजे काय, कोण ठरवणार समाजाची गरज? शिक्षण मंत्री? बुद्धिवंत, विचारवंत, शिक्षणतज्ञ नाही आहेत का कोणत्याच देशांमध्ये? त्यांच्याकडून आलेल्या संशोधनाधारित अशा विवेकी आधारावर धोरणं तयार करणं जगातल्या सगळ्या राज्यकर्त्यांनी सोडून दिलेलं आहे. त्यांना पूर्णपणे दूर लोटलेलं आहे प्रक्रियेतून. आणि बहुराष्ट्रीय कंपन्या, देशी आणि विदेशी, या शैक्षणिक धोरणं प्रभावित करतायत. आपलंही 2020चं धोरण त्यांनीच प्रभावित आहे, शैक्षणिक धोरण राष्ट्रीय.
इथपर्यंत आपणही आलो आहोत. फक्त व्होकेशनल म्हणजे व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षण म्हणजे काय? कोणत्या भाषेतून देणार तुम्ही ते? आणि एकदा तुम्ही ते दिल्यानंतर एकूण समाजाचं जे काही मनाचं मानसाचं संचालन आहे, सुव्यवस्थित नीतिमत्ता मूल्य यांच्याशी काही घेणं देणं नाही आहे तुम्हाला. एकतर तुम्ही कोणतंही शिक्षण कोणत्या भाषेतून देणार? भाषेशी संबंध सोडून शिक्षण कुठून देणार? विचार कोणत्या भाषेत करणार तो? भाषा साहित्य संस्कृती बंद करून साहित्य हे सृजनशीलता आणि कल्पनाशक्ती वाढवणारं माध्यम आहे. संस्कृती ही तर सर्वव्यापी आहे. इष्ट अनिष्ट विवेक अविवेक विचार अविचार सहिष्णुता हिंसा या सगळ्यांचा विवेक ही संस्कृती देते, सांस्कृतिक संचित देतं. भाषा साहित्य संस्कृतीतून आलेल्या ज्या विषय तुम्ही बंद करायला निघालेले आहात, राज्यशास्त्र नागरिकशास्त्र इतिहास मानववंशशास्त्र तर्कशास्त्र दर्शनं तत्त्वज्ञानं हे सगळे बंद करून टाका म्हणताय तुम्ही सगळ्या जगभर. म्हणजे सगळ्या जगाचं हे जे संचित आहे मानवी संस्कृतीचं हे पूर्ण नष्ट करून टाकायचं. आणि कोणती संस्कृती निर्माण करायची? केवळ कृत्रिम बुद्धिमत्तेला तुमच्या बुद्धिमत्तेने जे काही तयार केलेलं असेल त्याप्रमाणे मानवी समाजाचं संचालन करणारी पुढची व्यापारी आणि बाजाराच्या संस्कृतीच्या हाती सुद्धा ही कृत्रिम बुद्धिमत्ता द्यायची. आणि त्यांना हवं तेच तेवढंच आणि तसंच शिक्षण. आणि त्याच्याकरता हव्या तीच फक्त स्पर्धा, तेवढ्याच परीक्षा. आणि त्या परीक्षेमध्ये जे काही चाललं आहे जे आपण बघतोय त्याच्यावर नुसती मलमपट्टी आणि डागडुजी. कोणासाठी आहे जग? फक्त व्यापाऱ्यांसाठी? फक्त मूठभर धनवंतांसाठी? फक्त मूठभर अतिसंपन्न अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या नफेखोरीसाठी? कोणासाठी आहे जग? या सगळ्या प्रकारामध्ये खाजगी विद्यापीठं 800 आहेत जपानमध्ये आणि त्यातले 80% पदवीपर्यंतची आहेत. पब्लिक युनिव्हर्सिटी ज्याला म्हणतात त्या त्यांच्याकडे 86 राष्ट्रीय 92 स्थानिक म्युनिसिपल म्हणतात त्याला ते, आणि 605 खाजगी आहेत. ही 2015ची स्थिती सांगतोय. पण ती खाजगी सगळी राज्य अनुदानित आहेत. कशाला पाहिजे राज्यांचं अनुदान मग या खाजगी क्षेत्राला? फक्त लोकांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणावरती फी वसूल करायला आणि पुन्हा वरती राज्याचंही अनुदान. पालकांकडून विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या फीच्या व्यतिरिक्त लाखो रुपयांच्या. मग राज्याचं अनुदान कशाला? 605 विद्यापीठं जपानमधली. ही स्थिती आपल्याला भारतात शैक्षणिक धोरणाला निर्माण करायची आहे 2020च्या. त्या दृष्टीने वाटचाल आहे आपली राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची. अभ्यास करायला तयार नाही आपण. शैक्षणिक धोरण पुढे आपल्या समाजाचं हे काय करणार आहे याचा? भाषा साहित्य संस्कृती सामाजिक शास्त्र मानवविद्या आपलं सांस्कृतिक संचित परंपरा या सगळ्यांचं काय करणार आहे मानवी संस्कृतीचं याचा विचार करायला तयार नाही आहेत आपले विचारवंत लेखक कलावंत तथाकथित बुद्धिवंत. तुमचं क्षेत्र नाही आहे. कोण करेल विचारा? ना प्राध्यापक करतायत, ना कुलगुरू करतायत, ना शैक्षणिक धोरणं ठरवणारे करतायत. आणि जनता जो अज्ञच आहे या बाबतीमध्ये ती कसा काय विचार करणार आहे? ती काय विचारवंत असते का? ती तुम्हाला मत देण्यापुरतेच फक्त विचारवंत करता तुम्ही जनमाध्यमातून तिला. कोणी करायचं आहे विचार? हा जनप्रतिनिधींवरती आहे याची जबाबदारी. हे आपण इथे जे बोलतोय हे विधिमंडळामध्ये आणि संसदेमध्ये बोललं जायला पाहिजे. या चर्चा संसदेत व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण त्यांना निवडून देतो आहे हे आपण त्यांना सांगितलं पाहिजे जरा मोठ्याने की हे आमचे प्रश्न आहेत, हे मांडा. एकमेकांना संरक्षित करून राजकारण फक्त करू नका सत्तेवर येण्याचं. एकमेकांच्या हातात हात घालून पायात पाय घालून यांना विकत घेऊन त्यांना विकत घेऊन त्यांना पाडून यांना जोडून यांच्या कुबड्या घेऊन त्यांच्या अंगावर बसून फार झालं हे. राष्ट्रीय विद्यापीठाबाबत जपानमध्ये त्या मंत्र्याला फक्त अधिकार आहे मंत्रालयाला तिथल्या, बाकीचं नाही. पण खाजगी विद्यापीठं जी आहेत ती 605 जशी आपल्याकडे सुद्धा सगळं खाजगीकरण चाललेलं आहे शाळांपासून तर विद्यापीठांपर्यंत आणि त्याच्यासाठी हे धोरण आणलेलं आहे. तर ही तर खाजगी क्षेत्रातली. मग खाजगी क्षेत्राचंच तर धोरण आहे ना हे. त्यांनाच तर नको आहे ना सामाजिक शास्त्र मानवविद्या भाषा साहित्य संस्कृती या सस्टेनेबल नाही आहेत त्यांच्या दृष्टीने.
प्रॉडक्टिव्ह नाही आहेत या ज्ञानशाखा, पैसा देत नाहीत या ज्ञानशाखा मिळवून त्यांना. याच्यावर खर्च होतो पैसा, तो तर कधीच बंद केला आहे त्यांनी. याच्याकरता संशोधनासाठी पैसा देणं हा कित्येक वर्ष झाले बंद आहे सामाजिक शास्त्र आणि मानव विज्ञानना. या बंद करण्याकडे वाटचाल आहे आता ही, जी 10-15-20 वर्षापूर्वी जपानमध्ये, ब्रिटनमध्ये जे होऊन गेलं ते आता भारतात होत आहे. या ज्ञानशाखा ज्या आहे याचा विलय करायचा आहे, त्यांचा क्षय करायचा आहे. 2022ला फराह क्वासनी आणि मेहजूब झवेरी याने एक फार चांगलं आर्टिकल लिहिलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी हेच मांडलं होतं, आपण वाचत नाही, समजून घेत नाही, समजलेलं लोकांपर्यंत पोचवत नाही, लोकांपर्यंत जे पोचतं त्याचा जनप्रतिनिधींवर काडीचा दबाव नाही, विधिमंडळामध्ये आणि संसदेमध्ये आपलं प्रतिनिधित्व कोणी करत नाही, नुसतंच आपण त्यांना निवडून देतो, मंत्रिपदाच्या शपथा घेतात. किती तोंड उघडतं तुम्ही या विषयावरती विधिमंडळामध्ये, संसदेमध्ये आमच्या वतीने? हे कोण विचारायला जनप्रतिनिधींना आपल्या ठणकावून? आपण मत दिलं, आपण त्यांना गुन्हा केलाय का त्यांना मत दिलं म्हणजे? हे जे प्रश्न आहेत, नागरिक शास्त्र बंद करा, इतिहास बंद करा, तत्वज्ञान बंद करा, दर्शन बंद करा, मानववंशशास्त्र बंद करा, अनुवादाचे अभ्यासक्रम बंद करा, भाषेचे अभ्यासक्रम बंद करा. विचार कशातून करा? म्हणजे तुम्ही विचार करायचाच नाही, कृत्रिम बुद्धिमत्ता करेल उद्या विचार. तुमच्या डोक्याची, मेंदूची पण करत नाही, त्यांच्याच मेंदूनी चालेल बाजार. तुम्हाला ते नियंत्रित करेल, जसं आज माध्यम नियंत्रित करतात तुमचा मेंदू, उद्या ती कृत्रिम बुद्धिमत्ता करेल कॉर्पोरेटच्या वतीने. कुठे चाललंय जग? युरोप आणि आशियामध्ये यापुढे या ज्ञानशाखा या समाजाच्या गरजा भागवण्यासाठी उपयोगी नाहीत असं मत कोणी निर्माण केलं? आम्ही केलं, जनतेने केलं, शिक्षणतज्ञांनी केलं. कोणी केलं? हे बाजाराच्या अर्थव्यवस्थेने केलं. आणि युरोप आशियातच का केलं? कारण आशिया ही सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे गेल्या 30 वर्षापासून. पलीकडे आफ्रिकेतही तेच होणार आहे, लॅटिन अमेरिकेतही तेच होणार आहे. जसजसे ते आपल्या पायावर उठून उभे होतील तसं हे सगळं ताब्यातच घेतलं जाणार आहे. पुन्हा आधी ताब्यातच होतं त्यांच्या मुक्तीसंग्रामातून, राजकीय मुक्तीसंग्रामातून ते स्वतंत्र झाले होते आपल्यासारखे सगळेच. ते पुन्हा या कॉर्पोरेटच्या पारतंत्र्यामध्ये ढकलण्याचा हा जो सगळा कार्यक्रम आहे. ब्रिटनमध्ये, इंग्लंडमध्येही 2020मध्ये हे सगळं बंद करण्याची लाट आली. आर्किओलॉजी विषय बंद झाला का? डिड नॉट प्रोव्हाइड व्हॅल्यू फॉर मनी. आर्किओलॉजी हे संपत्ती निर्माणामध्ये योगदान देत नाही हा विषय. म्हणजे जे जे संपत्ती निर्माण करणारे विषय आहेत तेवढेच फक्त ठेवायचे, आणि मानवी बुद्धी, मानवी विचार, मानवी विवेक, मानवी सहिष्णुता आणि इष्ट सुंदर असं मानवी जग तयार करणारे जे विषय आहेत ते सगळे बंद करायचे. आणि अत्यंत घाणेरडं, विकृत, हिंसक, अतिरेकी म्हणजे शस्त्र विकता येतील ना असं जग निर्माण झाले की त्याच्यावरही नफा कमावता येईल. माणसं मरोत जगोत कुठली संवेदनाच उरली? बाजाराला कुठली संवेदना असते? बाजार हा संवेदना विहीन असतो, तो फक्त नफा प्रवर्तक असतो. त्याच्या हाती गेली आहे शिक्षण व्यवस्था. 2017मध्ये तिथे एक संशोधन झालं. त्याचं उद्दिष्ट काय होतं? उच्च शिक्षणामध्ये, उच्च शिक्षण देण्यातली स्पर्धा जी आहे ती वाढवा. कशाची स्पर्धा वाढवा? खाजगी क्षेत्राची. गळे कापू स्पर्धा वाढवा. आणि प्रमोट व्हॅल्यू फॉर मनी. काय प्रवर्तित करा? संपत्ती करता, म्हणजे व्हॅल्यू, मूल्य कोणतं? संपत्ती निर्माण हे एकमेव मूल्य प्रमोट करा. हा अजेंडा हा आपल्याकडे आता आपण स्वीकारतो आहे. आपलं शैक्षणिक धोरण त्याच्या पायावर उभं आहे. नाही, उच्च शिक्षण ही इतकी प्रचंड मोठी मार्केट प्लेस, प्रचंड मोठा बाजार आहे जगभर. आणि त्या जगभरातल्या बाजारातल्या सगळ्यांना आता आशियामध्ये आपला बाजार निर्माण करायचा आहे. आणि ही जी तीव्र स्पर्धा आहे त्यात खर्च कपात करायची आहे. कशाची? राज्य जे शिक्षणावर खर्च करतं त्याच्यात कपात करायची. म्हणजे सार्वजनिक आरोग्यावर कपात करायची, शिक्षणावर कपात करायची, सुरक्षेच्या संबंधात जे काय त्याच्यावर कपात करायची, पेन्शन बंद करायची, स्थायी नोकऱ्या द्यायच्या नाहीत, याच्यात कपात करायची. म्हणजे राज्य हे पूर्ण बहुराष्ट्रीय कंपन्यांना पाहिजे, त्याच्यामध्ये मात्र अनुदान द्यायचं त्यांना, त्यांच्या खाजगी विद्यापीठांना.
जागा द्यायची, संसाधनं द्यायची, सगळं उपलब्ध करून द्यायचं. विद्यापीठ ही कॉर्पोरेट पद्धतीच्या योजना आखायला लागले आणि अनइकॉनॉमिक ज्या विषयातून आर्थिक लाभ नाही, प्रत्यक्ष विद्यापीठांना, शासनाला आणि कंपन्यांना असे विषय बंद करणे ही लाट आहे. या सगळ्याची पहिली कुऱ्हाड कशावर पडते नेहमी? हे आम्ही सतत सांगतोय की बाजाराच्या अर्थव्यवस्थेची सगळ्यात पहिले काही गिळंकृत होत असेल तर ती भाषा, साहित्य आणि संस्कृती स्थानिकांची असते, जगभरच. आता आपण त्याचा अनुभव घेतोय. मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडण्याचं कारण याच्यात आहे. त्याच्यावर सरकार तोंड उघडत नाही त्याचं कारण याच्यात आहे. त्या पुन्हा सुरू करत नाही त्याचं कारण याच्यात आहे. कितीही ओरडा तुम्ही लक्ष देत नाही त्याचं कारण याच्यात आहे. पहिली ही जी कुऱ्हाड आहे, ब्रिटनमध्ये इंग्रजी इतिहास आणि भाषेचे अभ्यासक्रम, इंग्रजीचे सुद्धा अभ्यासक्रम ब्रिटनमध्ये बंद झाले. इथे मराठी विषयाचं जे काही होत आहे ते तर आपण पाहतोच आहे. म्हणजे आपण ज्या तथाकथित इंग्रजीबद्दल खूप अभिमानाने, गर्वाने विकासाची भाषा, ज्ञानाची भाषा आणि अमक्याची भाषा, तमक्याची भाषा सांगतो आणि तुम्ही बहुजनांच्या मुलाला शिकू देणार आहात की नाही म्हणून इथे एक जातीयवादाचं नवं राजकारण करतो, हे जरा विसरून गेलं पाहिजे. राज्यकर्त्यांनी वास्तव काय ते बघितलं पाहिजे. कोणत्या काळात जगतो आहोत आपण. तिकडे काही विद्यापीठांनी इंग्रजीचे अभ्यासक्रम बंद केले ब्रिटनमध्ये. कशामुळे? विद्यार्थी नाहीत म्हणून. विद्यार्थी का नाहीत? कारण तुम्हाला प्रमोटच करायचे नाही आहेत. हल विद्यापीठ जे आहे तिथलं, त्यांनी आधुनिक भाषा अभ्यासक्रम चांगला चाललेला बंद केला, काही ठिकाणी फक्त अंशकालीन सुरू केला. ॲस्टन विद्यापीठ तिथलं, यांनी इतिहास, भाषा, अनुवाद विभाग बंद करून टाकले. युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट जी आहे लंडनची प्रख्यात, तिने ड्रामा सेंटर बंद केलं. कारण काय? अनसस्टेनेबल आहे. म्हणजे आपल्या इथे मास्टर ऑफ फाईन आर्ट्स वगैरे ललित कला विभाग जी आहे, निरर्थक आहे चालवणं, असा याचा अर्थ आहे. कशाला पाहिजे नाटक तुम्हाला? प्लेटोने म्हटलं होतं ना, आदर्श राज्यामध्ये कवीची, नाटककाराची, कलावंताची गरजच नाही आहे. तिकडे चाललो आहोत आपण. लंडन विद्यापीठ, त्यांचं जे इन्स्टिट्यूट ऑफ कॉमनवेल्थ स्टडीज आणि इन्स्टिट्यूट ऑफ लॅटिन अमेरिकन स्टडीज, या दोन अत्यंत प्रख्यात महत्त्वाच्या संस्था होत्या भाषा, साहित्य, संस्कृतीच्या, बंद करा. राज्यकर्ता वर्ग जो आहे हा केवळ धनिकाच्या संपत्तीवरती होणारं अतिक्रमण दूर करण्यासाठी राज्य करतो आहे जगातला. आणि लेबर मार्केटला हवं ते करा, हे शिक्षण मंत्र्यांच्या मार्फत जगातल्या सगळ्या त्यांना त्या सत्ता निर्माण करणारे जगातले सगळे नफावर्ती बहुराष्ट्रीय कॉर्पोरेट यांच्या निर्देशाप्रमाणे चाललेलं आहे. आपल्याला असं वाटतं की आपल्या संसदेचं धोरण आहे, आपल्या राज्याचं धोरण आहे. आपली नाही आहेत धोरणं, ही आपल्यासाठी नाही आहेत ही धोरणं. आपल्या मार्फत फक्त आपण दिलेल्या मताच्या, राजकीय मताच्या भरोशावर निवडून आलेल्या प्रतिनिधी चर्चा तरी कुठे करतात? ते हातपाय वर करून धोरणं. 146 आमदार नव्हते संसदेमध्ये आणि सगळे फौजदारी कायदे जे आहे ते बदलून गेले बिना चर्चेने. ही आपली राज्य करण्याची पद्धत आहे. जिथे फौजदारी संहिता बदलते तिथे शैक्षणिक धोरणावर कोण चर्चा करणार आहे? सरकारचा पैसा केवळ कशावर खर्च करायचा याच्या पुढे? तर डिजिटल तंत्रज्ञान आणि आर्थिक सेवा क्षेत्र एवढ्यावरच. आणि त्याला पूरक जे विषय असतील तेवढेच विषय चालवायचे, बाकीचे विषय बंद करून टाकायचे. रोज शिक्षक बेरोजगार होत, विद्यार्थ्यांच्या मेंदूचं नुकसान हो, समाजाचं काय वाटेल ते वाटोळं हो, काही इतकं क्रूर पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे. तिकडे किमान जॉईन द फाईट टू डिफेंड द एज्युकेशन सारख्या चळवळी विद्यार्थी उभा करतायत. आपल्या इथे काय करतात? विद्यार्थी संघटना काय करतायत? शिक्षक संघटना काय करतायत? प्राध्यापक संघटना काय करतायत? का नाही उठून उभे होत आहेत या सगळ्याच्या विरोधात? लो व्हॅल्यू कोर्सेस, ज्यांचं काही मूल्य नाही असे अभ्यासक्रम हे सामाजिक शास्त्र आणि मानवविद्याचे असे सांगितले जात आहेत. माझ्यापर्यंत सध्या अनेक प्राध्यापक, अनेक शिक्षण तज्ज्ञांशी सुद्धा मी बोलतो आहे.
निर्माण झालेले प्रश्न सांगतात. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये काय होणार आहे? 4 वर्षाचा ग्रॅज्युएट अभ्यासक्रम आणि 1 वर्षाचं फक्त पदवी उच्च शिक्षण. आणि हळूहळू विद्यापीठांचं सुद्धा जसं समूहीकरण केलं ना शाळांचं आपण, आणि 14,000 शाळा बंद करण्याकडे दिल्या, तेच विद्यापीठांचं होणार आहे. हे जे सगळं चाललेलं आहे, यामध्ये सगळ्यात मोठा अपमृत्यू हा सामाजिक शास्त्र आणि मानवविद्या याच्यामध्ये असलेल्या विषयांचा आहे. बेकारी त्या क्षेत्रामधल्या प्राध्यापकांची, शिक्षकांची कुऱ्हाड त्यांच्यावर कोसळणार आहे, जे आज त्यांना वाटतं की 1-1, 2-2 लाख पगार घेतल्यामुळे आपण सुरक्षित आहोत आणि आपली पेन्शन आपल्याला मिळणार आहे. त्यांनी जरा सावध झालं पाहिजे. काय वाढून ठेवलं आहे त्यांच्यासमोर पुढे ते. जे अनकन्सर्न्ड आहेत, काही त्यांना देणं घेणं नाही आहे, कशी तोंड उघडत नाहीत कशावरही. जणू काय यांनी तोंड उघडलं की यांची ताबडतोब सॅलरी मध्ये कपात होणार आहे आणि पेन्शन बंद होणार आहे. असं काही होणार नाही आहे. तुम्ही उठून उभे राहणार नसाल तर निश्चित होणार आहे. ही संपूर्ण व्यवस्था तुम्हाला कशी हवी आहे? शिक्षण कसं असावं आहे? समाज कसा हवा आहे? शिक्षणाचं उद्दिष्ट काय आहे? परीक्षा कशा करता आहेत? चाललं काय आहे? घडतं काय आहे? विधिमंडळ कसं चालतं आहे? संसद कशी चालते आहे? कायदे कसे संमत होतात आहे? या सगळ्यांशी कर्तव्य असणारे अभ्यासक्रमच तुम्हाला शिकवायचे नाहीत. तुमचा मेंदूच त्याच्यामध्ये काम करायला नको आहे. तुमचा संबंधच नको आहे. फक्त मत द्या. जनमाध्यमांच्या आधारे निर्माण होणाऱ्या प्रतिमांच्या आधारावरती सत्ता निर्माण करून द्या आणि तुम्ही हातावर हात देऊन स्वस्थ बसा. हे शिक्षण नाही आहे. या परीक्षा नाही आहेत. हे ज्ञान नाही आहे. प्रज्ञा तर खूप दूरची गोष्ट आहे. हे सम्यक ज्ञानही नाही आहे. उद्देश काय आहे शिक्षणाचा याच्यावर जरा झडझडून चर्चा विधिमंडळामध्ये आणि संसदेमध्ये आपण ठामपणाने आपल्या जनप्रतिनिधींना मागितल्या पाहिजेत. धन्यवाद.